आज स्वातंत्र्य दिन. वरवडबकाल गावामध्ये स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात पार पडला. आजच्या दिवशी ग्रामपंचायतीच्या वतीने गावासाठी बांधलेल्या एका सुंदर प्रवेशद्वाराचं लोकार्पण ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव आणि सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिभाताई इंगळे, सचिव सुभाषचंद्र दुबे, ग्रामपंचायतीच्या सर्व सन्माननीय सदस्या, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ पत्रकार भाऊ बोधने, माजी सरपंच वामनराव ढगे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यभानजी ग्रामपंचायतीचे सदस्य बकाल, सेवा सहकारी संस्थेचे सदस्य, तसेच नागेश्वर महाराज विश्वस्त मंडळाचे सदस्य यांच्यासह गावाचे पोलीस पाटील शुद्धोदन इंगळे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यांची प्रामुख्यानं मोठी उपस्थिती होती. सरपंच प्रतिभाताई इंगळे यांच्या हस्ते आज या भव्य प्रवेशद्वाराचं फीत कापून अधिकृत लोकार्पण झालं. त्यानंतर नामफलकाचं सुद्धा अनावरण सरपंच प्रतिभाताई यांच्या हस्ते झालं. बसस्थानकावर अत्यंत दर्शनीय असणारं हे सुंदरसं प्रवेशद्वार हे तालुकावासियांचं साठी एक आकर्षण आहे. यावेळी माजी सरपंच वामनराव ढगे यांनी ग्रामपंचायती आज आपल्या गावाचं भव्य असं प्रवेशद्वार या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्याचं लोकार्पणसुद्धा झालेलं आहे. या बाबतीत काय सांगता येईल पोलीस पाटील आपल्याला? आज रोजी ग्रामपंचायतकडून जो वरवडबकाल येथील स्वागत गेटचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. खरं तर हा विषय खूप दिवसांपासून रेटत आलेला आहे वरोड नगरीमध्ये, परंतु आता विद्यमान जे ग्रामपंचायत बावडे आहे यांनी या प्रश्नाला म्हणजे न्याय दिलेला आहे आणि हे गेट कंप्लीट केलेलं आहे. खरं तर या गेट पूर्णत्वाकडे नेण्यासाठी बऱ्याचशा अडचणी आल्या. विविध जाती धर्मांचे महापुरुषांचे नावं या गेटला देण्यासाठी लोकांनी अर्जसुद्धा केले होते आणि तसे विचारधारासुद्धा होती की हे नाव भेटलं पाहिजे, ते नाव भेटलं पाहिजे. परंतु मला वरवडबकाल या गावाचा नेहमी अभिमान आहे तो याकरिता की इथं नेहमी हे जातीय सलोखा चांगला असतो आणि याही वेळेससुद्धा या गेटच्या निर्मितीसाठी गावाने सर्व जाती धर्माच्या पुढे एक पोल टाकून कुठल्याही एका व्यक्तीचं किंवा महापुरुषाचं किंवा देवाधर्माचं नाव न देता इथं समस्त गावकरी म्हणूनच नाव दिलेलं आहे. त्यामुळे वरवडबकालचा नेहमी हा आदर्श घ्यावा असं हे गाव राहिलेलं आहे आणि या गावामध्ये सर्व याच पद्धतीनं कामं केलेले आहेत. कोणतंही काम असो ते जाती धर्माच्या पुढं जाऊन गाव सर्वश्रेष्ठ या हिशोबानंच इथं आजपर्यंत कामं झालेलं आहे. त्यामुळे मला माझ्या गावाबद्दल खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. ग्रामपंचायतच्या सरपंच वरवडबकाल ग्रामपंचायतीच्या वतीनं आज भव्य असं प्रवेशद्वार या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि एक गावाला खऱ्या अर्थानं एक सौंदर्य या निमित्तानं निर्माण झालं आहे. सरपंच आपल्याला काय सांगता येईल या अनुषंगानं? सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट या निमित्तानं आम्ही वरवडबकाल या गावचे प्रवेशद्वार यासाठी ग्रामपंचायत वरवडबकालने ठराव घेऊन आणि तो ठराव पारित करून प्रवेशद्वार करण्याचे ठरविले आणि त्या अनुषंगाने सर्व सदस्यांचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने हे भव्यदिव्य असे प्रवेशद्वार उभारण्यात आले आणि आज रोजी त्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण सोहळा आम्ही केला व त्या प्रवेशद्वाराला ग्रामपंचायत वरवडबकाल असे नाव देण्यात आले आणि
या नावाने सर्व गावकरीसुद्धा आनंदित आहेत आणि सर्व सदस्य मंडळीसुद्धा आनंदित आहेत आणि या गावाला प्रवेशद्वार हे अत्यंत आवश्यक होतं. त्या निमित्तानं आम्ही हा विचार करून प्रवेशद्वार केलं आणि लोकार्पण सोहळा करण्यात आला. साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, वरवट बकाल.